आजच्या चर्चेची सुरुवात आपण एका चित्रापासून करूया. डोळ्यासमोर एक चित्र आणा. इंग्लंडमधलं एक शांत, हिरवागार ग्रामीण भाग. नुकताच पाऊस पडून गेलाय आणि सगळं वातावरण कसं म्हणजे एकदम ताजंतवानं झालंय. आकाशात एक नाही तर चक्क 2 इंद्रधनुष्य आहेत. आणि ह्या अशा निसर्गरम्य दृश्यात रस्त्याच्या कडेला 2 तरुण बहिणी बसल्यात. पहिल्यांदा पाहिल्यावर हे चित्र इतकं शांत आणि सुंदर वाटतं की की त्यात काहीतरी वेगळं असू शकतं हे आपल्या ध्यानीमनी येत नाही. हो, हे चित्र आहे सर जॉन एव्हरेट मिले यांचं द ब्लाइंड गर्ल. आणि तुम्ही म्हणालात तसंच या चित्राचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्याची शांतता. पण मिले हे म्हणजे ते एक मोठे हुशार चित्रकार होते. ते आपल्याला फक्त एक सुंदर दृश्य नाही दाखवत, तर त्या दृश्याआड दडलेली एक गोष्ट सांगतात. आपण जर थोडं निरखून पाहिलं तर त्या शांततेत काहीतरी खटकणारं दिसतं. म्हणजे त्या मुलींचे कपडे थोडे फाटलेले आहेत, त्यांचे पाय चिखलाने माखलेले आहेत. धाकटा बहिणीने आपलं डोकं मोठ्या बहिणीच्या खांद्यावर ठेवलंय आणि ती मागे वळून त्या इंद्रधनुष्याकडे पाहते. आणि त्या मोठ्या बहिणीच्या मांडीवर एक वाद्य आहे, एक कॉन्सर्टिना. दोघींनी एकमेकींचा हात खूप घट्ट धरलाय. या सगळ्या गोष्टींवरून त्यांच्या गरिबीची आणि त्यांच्यातल्या नात्याची कल्पना येते. पण तरीही त्या मोठ्या बहिणीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आहे. तिने डोळे मिटलेले नाहीयेत, पण तिची नजर शून्यात कुठेतरी लागलेली आहे. जणू काही ती निसर्गाचा आवाज ऐकतेय किंवा वाऱ्याचा स्पर्श अनुभवतीये. आणि हाच तो क्षण आहे जिथे चित्रकार आपल्याला गुंतवून ठेवतो. आपल्याला वाटतं की आपण त्या मुलीच्या शांततेचा अर्थ समजलो आहोत. पण मग आपलं लक्ष एका अगदी लहानशा तपशिलाकडे जातं, जो मिले यांनी मुद्दाम अशा जागी ठेवलाय की तो लगेच दिसणार नाही. आणि तो तपशील दिसल्या क्षणी या चित्राचा संपूर्ण अर्थ, त्याची संपूर्ण भावना एका क्षणात बदलून जाते. तो निर्णायक तपशील म्हणजे मोठ्या बहिणीच्या गळ्यात लटकलेली एक लहान पाटी आणि त्यावर शब्द आहेत, पिटी द ब्लाइंड, अंधळ्यावर दया करा. बरोबर. आणि हे शब्द वाचल्या क्षणी चित्रातली ती शांतता, ते निसर्गाशी असलेले एकरूप होणं, ते सगळं नाहीसं होतं. आणि त्या जागी एक प्रकारचा विचित्र तणाव जाणवायला लागतो. ज्या क्षणी आपल्याला कळतं की ती मुलगी आंधळी आहे, त्या क्षणी तिची प्रत्येक हालचाल, तिचा प्रत्येक हावभाव आपल्याला वेगळा अर्थ सांगू लागतो. तिचं बहिणीचा हात धरणं हे आता फक्त प्रेमळ नात्याचं प्रतीक राहत नाही, तर ते कुठेतरी तिच्या परावलंबित्वाचं प्रतीक बनतं. अरे हो, आणि तिचा जो दुसरा हात आहे, जो तिने जमिनीवरच्या गवताला स्पर्श करायला पुढे केलाय, आधी मला वाटलं होतं की ती सहज बसली आहे. पण आता असं वाटतंय की ती स्पर्शातून जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. ती त्या नुकत्याच झालेल्या पावसानंतरच्या ओल्या गवताचा स्पर्श अनुभवतीये. तिच्या चेहऱ्यावर पडणारं ऊन ती अनुभवतीये, पण ते इंद्रधनुष्य पाहू शकत नाही. अचानक तिची शांतता ही समाधानाची न वाटता एका असहाय्यतेची वाटू लागते. तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि त्यात अजून एक गोष्ट जोडण्यासारखी आहे. तिचं जगच बदलून जातं. म्हणजे ती आता डोळ्यांनी नाही, तर इतर इंद्रियांनी जगाचा अनुभव घेत आहे. ती कदाचित वाऱ्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, ओल्या मातीचा सुगंध, हे सगळं आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तीव्रतेने अनुभवत असेल. पण गंमत ही आहे की चित्रात काहीही बदलत नाही. फ्रेम तीच, रंग तेच, मुली त्याच. बदलतो तो फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन. आणि इथेच मिलाई आपल्याला नजर म्हणजे साईट आणि दृष्टी म्हणजे विजन यातला फरक शिकवतात. एक मिनिट, नजर आणि दृष्टी हे दोन्ही शब्द आपण अनेकदा एकाच अर्थाने वापरतो, पण इथे फरक आहे. नजर म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं, आणि दृष्टी म्हणजे जो आपण त्याचा अर्थ लावतो, जे आपल्याला समजतं. बरोबर? अगदी. पण मला एक प्रश्न पडलाय. आपण कदाचित जास्त विचार करत आहोत का? म्हणजे ती पाटी फक्त एक माहिती देणारं साधन असू शकत नाही का? मी आंधळी आहे, मला मदतीची गरज आहे, इतका साधा सरळ अर्थ असू शकत नाही का त्याचा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि वरवर पाहता त्याचा अर्थ तोच आहे. पण इथेच आपल्याला चित्रकाराच्या विचारसरणीचा आणि त्या काळाचा संदर्भ समजून घ्यावा लागतो. सर जॉन एव्हरेट मिले हे प्री रॅफेलाइट ब्रदरहूड नावाच्या एका कला चळवळीचे संस्थापक सदस्य होते. आणि या गटाचा एकच ध्यास होता निसर्गाप्रती प्रामाणिकपणा, ट्रूथ टू नेचर. प्री रॅफेलाइट ब्रदरहूड, मी हे नाव ऐकलंय. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीत कमालीचा तपशील दाखवायचा होता, बरोबर? अगदी. पण त्यांचा उद्देश फक्त फोटोग्राफिक अचूकता नव्हता. त्यांना विश्वास होता की निसर्गाच्या प्रत्येक लहान सहान तपशिलात एक खोल नैतिक किंवा आध्यात्मिक सत्य दडलेलं असतं.
म्हणूनच या चित्रात मिले यांनी दुहेरी इंद्रधनुष्य दाखवलं आहे, जे शास्त्रीयदृष्ट्या अचूक आहे. त्यांनी गवताची प्रत्येक पाती, कपड्याची प्रत्येक घडी, अगदी त्या मुलीच्या शालवर बसलेलं ते लहान फुलपाखरूही तपशीलवार रंगवलं आहे. हे सगळं यासाठी की जेव्हा ते आपल्याला ती पिटी द ब्लाइंड ही पाटी दाखवतात, तेव्हा त्यामागचा भावनिक आणि तात्विक धक्का अधिक खरा वाटावा. अच्छा, म्हणजे हा सगळा तपशील केवळ सजावतीसाठी नाहीये, तो एक प्रकारे सापळा आहे. चित्रकार आपल्याला त्या वास्तववादी जगात पूर्णपणे गुंतवून ठेवतो आणि मग अचानक आपल्यासमोर एक नैतिक प्रश्न उभा करतो. बरोबर. आणि याला व्हिक्टोरियन इंग्लंडच्या सामाजिक वास्तवाचीही जोड आहे. त्या काळात अंध, अपंग किंवा गरीब लोकांसाठी सरकारी मदतीची फारशी सोय नव्हती. भीक मागणे हा अनेकदा जगण्याचा एकमेव मार्ग होता. त्यामुळे ती पाटी म्हणजे केवळ एक चिन्ह नाही, तर ते त्या मुलीच्या जगण्याचं एक क्रूर वास्तव आहे. ती तिच्या अस्तित्वासाठी, 2 वेळच्या जेवणासाठी लोकांच्या दयेवर अवलंबून आहे. हे सगळं ऐकून आता मला ते चित्र अधिकच गुंतागुंतीचं वाटायला लागलंय. म्हणजे एका बाजूला निसर्गाचं इतकं अलौकिक सौंदर्य आहे, ती दुहेरी इंद्रधनुष्य, ती हिरवळ, आणि दुसऱ्या बाजूला मानवी जीवनातील इतकी कठोर वास्तविकता, ही दरीच खूप अस्वस्थ करणारी आहे. आणि हीच अस्वस्थता मिलेज यांना अपेक्षित आहे. कारण या अस्वस्थतेमुळेच आपण एक पाऊल मागे येतो आणि स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो. ती पाटी वाचून आपल्याला त्या मुलीबद्दल वाईट वाटतं, आपल्याला तिच्याबद्दल दया वाटते. पण ही दया म्हणजे नेमकं काय? आणि इथेच चित्र एक आरसा बनतं. आता चित्राचा विषय केवळ ती मुलगी राहत नाही, तर चित्र पाहणारा म्हणजेच आपण स्वतः चित्राचा विषय बनतो. एक मिनिट, चित्र पाहणारच चित्राचा विषय बनतो, हे ऐकायला खूपच वेगळं वाटतंय. म्हणजे चित्र तर तिथेच आहे, ते बदलत नाही. मग आपण त्याचा भाग कसे बनतो? मला हे नीट समजलं नाही. असं बघा, जेव्हा आपण ती पाटी वाचतो तेव्हा आपल्या मनात सहानुभूतीची भावना निर्माण होते, बरोबर? पण आपण थोडा विचार केला तर लक्षात येईल की दया किंवा करुणा या भावनेच्या मुळाशी कुठेतरी श्रेष्ठत्वाची एक सूक्ष्म भावना असते. श्रेष्ठत्वाची भावना? हो, मी पाहू शकतो, ती पाहू शकत नाही. माझी परिस्थिती चांगली आहे, तिची नाही, ही तुलना केल्याशिवाय दयेची भावना निर्माणच होऊ शकत नाही. हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे नकळतपणे आपण स्वतःला तिच्यापेक्षा वरच्या पातळीवर ठेवत आहोत. आणि आपली ही दया दाखवण्याची भावना ही कदाचित तिच्या वेदना समजून घेण्यापेक्षा स्वतःला एक चांगली संवेदनशील व्यक्ती म्हणून सिद्ध करण्यासाठी जास्त असते का? नेमका हाच प्रश्न चित्रकार आपल्यासमोर ठेवतो. तो आपल्याला विचारतो, खरं आंधळं कोण आहे? ती मुलगी जी डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी स्पर्शाने, गंधाने, आवाजाने वर्तमानाचा अस्सल अनुभव घेत आहे, की आपण जे डोळे असूनही त्या दुहेरी इंद्रधनुष्याच्या अद्भुत सौंदर्याकडे दुर्लक्ष करून केवळ त्या पाटीवर अडकून पडतो आणि आपल्या दिखाऊ करुणेच्या भावनेत हरवून जातो? बापरे, हा तर खूपच कठोर प्रश्न आहे. म्हणजे तिच्या गळ्यातील ती पाटी तिच्या मदतीसाठी कमी आणि पाहणाऱ्याला चांगलं वाटावं यासाठी जास्त आहे, असं तर चित्रकाराला सुचवायचं नाहीये ना. हेच या चित्राचं सामर्थ्य आहे. ते आपल्याला सोपी उत्तरं देत नाही, ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं. म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार अर्थ लावतो. जोपर्यंत आपल्याला तिची कमतरता माहीत नसते तोपर्यंत ती आपल्यासाठी एक निसर्गाचा भाग असते. पण तिची कमतरता कळताच ती आपल्या सहानुभूतीचा विषय बनते. आपण तिच्याकडे जे आहे, म्हणजे तिचा स्पर्श, तिची श्रवणशक्ती, तिची शांतता, त्याकडे दुर्लक्ष करून तिच्याकडे जे नाही, म्हणजे तिची नजर, त्यावरच लक्ष केंद्रित करतो. अगदी, आपण तिच्या दुःखाला आपल्या भावनेचा विषय बनवतो. पण मिले आपल्याला आठवण करून देतात की दुःख भोगणं म्हणजे सन्मान गमावणं नव्हे. ती मुलगी आंधळी असली तरी तिच्यात एक प्रकारचा सन्मान आहे, एक आत्मिक शांतता आहे, जी कदाचित आपल्यात पाहणाऱ्यांमध्ये नाही. केवळ काहीतरी डोळ्यांनी दिसतंय याचा अर्थ ते आपल्याला समजलं आहे असा होत नाही. आणि या उलट काहीतरी न दिसणं म्हणजे ते अस्तित्वातच नाही असंही नाही. ती इंद्रधनुष्य पाहू शकत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तिला त्या क्षणातील सौंदर्याचा अनुभवच येत नाहीये. कदाचित वाऱ्याचा स्पर्श आणि पावसाचा गंध ज्या तीव्रतेने ती अनुभवत असेल, ती तीव्रता आपल्याला कधीच समजू शकणार नाही. अगदी अचूक. मेले ह्या चित्रातून एक अत्यंत शक्तिशाली सत्य आपल्यासमोर मांडतात. ते आपल्याच पाहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. खरी दृष्टी म्हणजे काय? फक्त डोळ्यांनी दिसणारे रंग आणि आकार म्हणजे दृष्टी, की अनुभवाच्या आणि भावनांच्या पातळीवर जगाला समजून घेणं म्हणजे खरी दृष्टी?
ती मुलगी शारीरिकदृष्ट्या आंधळी आहे, पण कदाचित ती अनुभवाच्या पातळीवर आपल्यापेक्षा जास्त पाहू शकत असेल. आणि आपण डोळस असूनही आपल्या पूर्वग्रहांमुळं, आपल्या सहानुभूतीच्या दिखाऊ गरजेमुळं आणि आपल्या श्रेष्ठत्वाच्या भावनेमुळे कदाचित खरे आंधळ्या आपणच आहोत. आपण वास्तवाकडे न पाहता आपल्या सोयीच्या, आपल्याला चांगलं वाटेल अशा अर्थाकडे पाहतो. हेच या चित्राचं सौंदर्य आणि त्याची क्रूरता आहे. ते आपल्याला अस्वस्थ करतं. ते आपल्याला आपल्याच भावनांच्या आणि विचारांच्या आरशासमोर आणून उभं करतं. ते आपल्याला सांगतं की सौंदर्याची बेरीज म्हणजे केवळ सांत्वन नव्हे. निसर्गात सौंदर्य आहे, पण ते त्या मुलीच्या आयुष्यातील दुःख कमी करू शकत नाही. आणि दुसरीकडे नजर असण्याचा अर्थ असा नाही की आपल्याला सर्व काही समजलंय. तर एका शांत दिसणाऱ्या चित्रापासून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला आपल्याच मर्यादा आणि आपल्याच भावनांच्या मुळाशी घेऊन जातो. एका आंधळ्या मुलीचं चित्रण पाहणाऱ्याच्याच आंतरिक आंधळेपणावर प्रकाश टाकतं. हे चित्र त्या मुलीबद्दल नाही, तर पाहण्याच्या क्रियेबद्दलच आहे. कोण पाहतंय, कसं पाहतंय आणि पाहण्यामागचा हेतू काय आहे, यावर हे चित्र भाष्य करतं. बरोबर. चित्रकाराने एकाच वेळी 2 कथा सांगितल्या आहेत. एक त्या मुलीची आणि दुसरी आपली, म्हणजे पाहणाऱ्याची. आणि हे चित्र आपल्याला एका विचारासोबत सोडून जातं. कोणता विचार? जाता जाता एक विचार सोडून जातो. जर पाहणं हे काही वेळा वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याचं किंवा एका प्रकारच्या आंधळेपणाचं रूप असू शकतं, तर वास्तवाची खरी ओळख करून देण्यासाठी इतर कोणती इंद्रिये किंवा अनुभव अधिक प्रभावी ठरू शकतील? स्पर्श, गंध, श्रवण की आणखी काही? आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात किती गोष्टी डोळ्यांनी पाहूनही त्या खरं तर पाहत नाही.